आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ तोरण पैसाश परमेश्वरा देव बाप्पा, तुझी दया सनातन आहे, त्याबद्दल आम्ही जे उपकार मानतो ते आम्हाला धन्यवाद देतो. हे देवप्पा, ती दया आम्हा सर्वांवर सदैव असू दे अशी कृपा तू आम्हावर कर. हे सर्वसमर्थ देवप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घेण देवप्पा. काय चुकलं असतो आम्हाला क्षमा कर. आमचा धन्य ताळणारा प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे मागतो नाही बाप्पा, आमेन. देवाची स्तुती असो. आज आपण जे शुभवर्तमान वाचलेलं आहे ते आहे लुकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 1 ते 7 ही वचनं. लुकृत शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 1 ते 7 ही वचनं आपण वाचली. त्यामध्ये असं आहे की प्रभू श्री ख्रिस्ताने एक दाखला दिलेला आहे की एक मेंढपाळ आहे, त्याच्याकडे 100 मेंढरं आहेत आणि त्यातले एक हरवलेलं आहे, एक रस्ता चुकलेला आहे, एक रस्ता भटकलेला आहे. आणि मग तो मेंढपाळ काय करतो, त्या 99 मेंढरांना सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि त्या हरवलेल्या एका मेंढराला शोधायला जातो. आणि तो हरवलेलं मेंढरू सापडेपर्यंत त्याचा शोध करतो आणि ते सापडल्यावर त्याला आनंदाने खांद्यावर घेतो आणि त्याला आपल्याकडे आपल्या कळपामध्ये आणून सोडतो आणि शेजाऱ्यांना बोलवून म्हणतो की माझं हरवलेलं मेंढरू मला सापडलं आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. आणि प्रभू श्री ख्रिस्त इथे एक गोष्ट शिकवत आहे की हरवलेलं जे मेंढरू आहे, जे पश्चाताप करतं आणि जे पुन्हा प्रभूकडे वळतं, तेव्हा स्वर्गामध्ये दिव्यदूतांना अधिक आनंद होतो. पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो. देवाची स्तुती असते. तर परमेश्वराने हे हरवलेले मेंढरू म्हणजे आपल्यापैकी कोण आहे का हे शिकवलेलं आहे प्रभू श्री ख्रिस्ताने. तर आपण आपल्या जीवनामधून जात असताना असे काही प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात की आपण लहान मुलाला आपल्या हाताला धरले आणि आपण चाललोय कुठेतरी आणि अचानक ते लहान मुलांनी काय केले, हात सोडलाय आणि गर्दीमध्ये ती इकडे तिकडे कुठेतरी हरवलंय, भटकलंय. आणि मग आपली अवस्था काय होती, अरे कुठे शोधू, कुठे जाऊ. आपण ह्याला विचार त्याला विचार करतो, हे मूल कुठं दिसलं का, आमचं मुलगी कुठं दिसली का वगैरे. आणि ते लहान आहे, त्याला पण काय कळत नाही कुठे जावं, ते आई कुठे गेली, बाबा कुठे गेले, त्यांना कळत नाही. आणि मग आपली अवस्था कशी होती, कुठे शोधून कुठे नको असं होतं, काय करून काय नको अशा अवस्था त्या आईची किंवा वडिलांची होती. तसंच आपण काही उदाहरणं बघतो की दवाखान्यामधून लहान मूल जन्मलेलं चोरीला जातं आणि मग त्या आईची काय अवस्था होते आणि ती किती हंबरडा करते, ती किती आक्रोश करते त्या मुलासाठी. आणि मग ती शोधाशोध सुरू होते, नाही का. तर फार कठीण प्रसंगातून त्या दिवशी किंवा त्या समयी त्या आईला जावं लागतं. आत्ता आपण पाहिलं असेल फेब्रुवारी 2025 दिल्ली रेल्वे स्टेशनवर स्टॅम्पेड झालं, म्हणजे भगदड झाली ना, आणि पुष्कळ लोक काही मारले गेले. त्यामध्ये एक आपण पाहिलं असेल न्यूजमध्ये की वडिलांच्या हातात ती एक 7-8 वर्षाची त्यांची मुलगी होती, हाताला धरलेलं होतं. आणि त्या गर्दी इतकी झाली, ते कुंभमेळ्याला आंघोळीसाठी जात होते, स्नान करण्यासाठी. आणि मग रेल्वेला फार गर्दी झाली आणि त्याच्यामध्ये स्टेशनवर त्या वडिलांचा त्या मुलीचा हात सुटला आणि सुटल्यानंतर एक अर्धा तास इकडं तिकडं सगळं झालं. आणि मग थोडंसं बघितलं त्यांनी, त्या मुलीला तुडवलं होतं लोकांनी अक्षरशः त्या गर्दीमध्ये. आणि मग ते मुलीला घेऊन दवाखान्यामध्ये गेले तर तिला मृत असं घोषित करण्यात आलं. म्हणजे किती त्या वडिलांचा आक्रोश तेव्हा आपण पाहिला. फार भयंकर घटना आहे त्या. आई आणि वडिलांवर फार भयंकर प्रसंग, मोठा प्रसंग येतो जेव्हा त्यांचं मूल गर्दीमध्ये, जत्रेमध्ये, गर्दीच्या ठिकाणी हरवतं आणि मग त्यांना काय करून काय नको, कुठे शोधून कुठे नको असं आईला किंवा वडिलांना होऊन जातं. तसंच अवस्था सेम प्रभू श्री ख्रिस्ताचे होते जेव्हा आपण हरवतो, आपण भटकतो, आपण येशू ख्रिस्ताचा हात सोडून इकडे तिकडे जातो.
आई जसा आक्रोश करते, आईला जसं दुःख होतं, तिला जसं कष्ट होतं, तसंच दुःख आणि कष्ट प्रभू श्री ख्रिस्ताला पण होतं. कारण आपल्यासाठी त्याने पुष्कळ फटके खाल्लेले आहेत. आपल्यासाठी त्याने वधस्तंभावर हातात खिळे ठोकलेले आहेत, त्याच्या पायात खिळे ठोकलेले आहेत त्याच्या, आणि म्हणून त्याला आपली खूप काळजी आहे. आणि आपण भटकू नये म्हणून तो आपला हात धरून आपल्याला चालवतो. तो आपला उत्तम मेंढपाळ आहे. योहानकृत शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 11वं वचन. योहानकृत शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 11वं वचन. मीच उत्तम मेंढपाळ आहे. प्रभू श्री ख्रिस्त तोच उत्तम मेंढपाळ आहे आणि तो आपल्या मेंढराकरता आपला प्राण देतो आणि त्यांनी दिला वधस्तंभ. आणि म्हणून जसं मूल हरवल्यावर आईची अवस्था होती, ती आक्रोश करते, इकडे तिकडे शोधत त्या बाळाला फिरते, मुलाला शोधत फिरते, तशीच अवस्था प्रभू श्री ख्रिस्ताची होती. कारण तो उत्तम मेंढपाळ आहे आणि त्याने आपल्याकरता जीव दिलेला आहे. आणि मग जर उत्तम मेंढपाळ तो आहे तर त्याचा एक कळप पण आहे, नाही का? आता बघितलं आपण 100 मेंढरांचा एक कळप, 99 राहिले, एक भटकलं होतं. तर कळप म्हणजे काय? तर कळप म्हणजे चर्च आहे. कळप म्हणजे काय? चर्च. चर्चमधले सर्व आपण सभासद. आत्ता आपण दुसरा शास्त्रपाठ वाचलो ना, प्रेषितांची कृत्ये 26वा अध्याय 12 ते 20 या वचनामध्ये असं वाचलं की दमिश्काच्या वाटेवर जात असताना शाऊल घोड्यावरून खाली धुळीत पडला. त्याला तेजस्वी प्रकाश दिसला आणि तो विचारतो, प्रभू तू कोण आहेस? आणि येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी येशू आहे ज्याचा तू छळ करतोस. आता हा जो शाऊल होता, ज्याचा नंतर पौल झाला, तो छळ कोणाचा करत होता? ख्रिस्ती लोकांचा. आणि येशू ख्रिस्त म्हणतो तू माझा छळ करतोस. म्हणजे ख्रिस्ती लोक, मंडळी, चर्च हे येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. येशू ख्रिस्ताचं काय? शरीर आहे. आणि म्हणून आपल्याला काय समजते की कळप म्हणजे काय आहे? चर्च आहे. आणि चर्च म्हणजे काय? येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि त्या कळपाचं मस्तक कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आणि त्या कळपाची काळजी घेण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताने काही मेंढपाळ नेमून दिलेले आहेत. त्या कळपाची म्हणजे चर्चची काळजी घेण्यासाठी. ते आपण वाचूया इफिस 4:11-12. इफिसकरास पत्र 4 अध्याय 11-12 वचन. कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थी, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. कोणी नेमून दिले? देवाने. कोण नेमून दिलेले? प्रेषित. कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थी, कोणी पाळक आणि कोणी शिक्षक. ते काही प्रेषित असतात की जे आपलं घरदार आईवडील सोडून काय करतात? देवाची सेवा करतात. संदेष्टे, त्यांना संदेष्टे असं म्हटलेलं आहे की ते देवाचं जे वचन येईल ते, देवाकडून जे वचन येईल ते सांगतात, संदेष्टे. तिसरं म्हणजे सुवार्थिक, ते घरोघरी गावोगावी खेड्यापाडी फिरत असतात आणि ते सुवार्थ सांगत असतात. पाळक म्हणजे मंडळीची काळजी घेणारा पाळक. आणि शिक्षक म्हणजे बायबल शिकवणारा शिक्षक, म्हणजे ते संडे स्कूल टीचर असतील किंवा लीडर्सना ट्रेन करणारे टीचर्स असतील किंवा बिब्लिकल सेमिनारमधले टीचर्स असतील. तर हे 5 सेवक जे आहेत ते येशू ख्रिस्ताने मंडळीला नेमून दिलेले देवाचे सेवक आहेत. ते परमेश्वराने निवडलेले आहेत. देवाची स्तुती असते. आपण पाहिलं की उत्तम मेंढपाळ प्रभू श्री ख्रिस्त आहे. आणि जर मंडळी ही काय आहे? कळप आहे. आणि त्या कळपातलं एखादं जर हरवलं तर जशी आईची अवस्था होती तिथं बाळ मूल हरवल्यानंतर, तशी अवस्था प्रभू श्री ख्रिस्ताची होते. आणि मग तो त्या हरवलेल्या, भटकलेल्या त्या आपल्या मेंढराला शोधायला निघतो. ते मेंढरू का भटकतं किंवा कळपापासून एखादं मेंढरू, एखादी व्यक्ती का येशू ख्रिस्ताचा हात सोडून दूर जातं, त्याची काही कारणं आपण पाहूया.
पहिलं कारण म्हणजे असं आहे की आजार, दुःख, कष्ट, संकट, परीक्षा. आजार पडलो, दुःख आलं, कष्ट आलं, संकट आलं, परीक्षा आली की आपण चर्च सोडतो. विश्वासामध्ये आपण डगमगतो आणि आपल्याला वाटतं की अरे मी एवढं केलं, काय फायदा नाही. तर अशा प्रसंगामध्ये मात्र आपण चर्च न सोडता चर्चला येऊन प्रार्थना करून, प्रार्थनेमध्ये राहून त्या आलेल्या परीक्षेवर, संकटावर मात प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे करायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जर आपण चर्च सोडलं तर आपण भटकलेले मेंढरू असं होतो आणि रानामध्ये मग फार धोकेदायक गोष्टी घडण्याची शक्यता असते. कारण पहिले पेत्र 5वा अध्याय 8वं वचन वाचूया. पहिले पेत्र 5वा अध्याय 8वं वचन. हां सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे शोधत फिरतो. आणि बघा, तुम्ही काही व्हिडिओज पण बघितले असतील यूट्यूबवर वगैरे, एखादं एकटं जे मेंढरू वगैरे असेल किंवा हरिण असेल साईडला कळपाच्या थोडंसं बाजूला, तर ती वाघ किंवा सिंह त्याला टार्गेट करतात किंवा लहान कोण असेल तर त्याला टार्गेट करतात आणि त्याला ते घेऊन जातात. तर हा गर्जणाऱ्या सिंहासारखा सैतान आहे आणि तो कोणाला गिळावे शोधत करत असतो. आणि ह्या चर्चमधून एखादा मेंबर जर स्वतःच्या कष्टामुळं, दुःखामुळं, परीक्षेमुळं, संकटामुळं, आजारामुळं वेगळा झाला, चर्चपासून, मंडळीपासून वेगळा झाला, तर त्याला गिळणारा सैतान टपून बसलेला आहे. आणि येशू ख्रिस्त तुम्हाला शोधत फिरत आहे. अशा हरवलेल्या मेंढराला शोधत फिरत आहे आणि सैतान मात्र त्याला गिळायला टपून बसलेला आहे. मग सैतान काहीही आणखी नुकसान करेल त्या व्यक्तीचं. तुम्हाला माहिती आहे योबाची कशी 63 उडवली होती सैतानाने. अगदी जीवन नकोसं करून सोडेल. म्हणून चर्चमध्ये आलं तर येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना केली तर तोच आपल्याला त्या संकटातून परीक्षेमधून सोडू शकतो. कारण दुसरं सोडवणार कोण? उत्तम मेंढपाळ आता आपण वाचले की तोच आहे. तोच आपल्याला कवेत घेणार, तोच आपल्याला खांद्यावर घेणार, तोच आपली जखमपट्टी हे करणार आणि तोच आपल्याला शांती देणार. कारण तो शांतीचा अधिपती आहे. ते एक कारण मी तुम्हाला सांगितलं. बरीच कारणं आहेत, त्यातली काही कारणं आपण बघूया. एक कारण मी तुम्हाला सांगितले की आजारामुळं, दुःखामुळं, कष्टामुळं, संकटामुळं, परीक्षेमुळं आपण चर्च सोडतो. परंतु तसं न करता आपल्याला येशू ख्रिस्त शोधत आहे. भटकलेलं जर आपण असलो तर आपण चर्चमध्ये, कळपामध्ये येऊया, सहभागितेमध्ये येऊया आणि देवाच्या प्रार्थनेमध्ये अधिक राहूया. म्हणजे आलेला आजार, संकट जे काय असेल ते निघून जाईल. देवाची स्तुती असेल. दुसरं भटकलेलं मेंढरू म्हणजे पहा, तरुण आणि तरुणी यांच्यामध्ये तरुणांना खूप काम आहे, खूप प्रेशर आहे, खूप लोड आहे आणि सिनियर्स लोक हॅरॅसमेंट वगैरे करत असतात आणि कधी त्यांना रविवारी पण ती सुट्टी देत नाही. त्यामुळं आणि त्यांच्या इच्छा अपेक्षा पण फार मोठ्या असतात की बाबा मला आता लगेच घर पाहिजे, मग लगेच गाडी पाहिजे, मग लगेच बंगला पाहिजे, मग पगार आहे, मग लोन घ्यायचं, मग ते त्याचं प्रेशर, हे लोन, ते लोन, त्याचं प्रेशर येत जातं. मग आपण काय करतो, अधिक प्रेशरमध्ये, टेन्शनमध्ये राहतो आणि डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. आजकाल तरुणींमध्ये हे फार जास्त झालेलं आहे. डिप्रेशन, प्रेशर, टेन्शन, कामाची जबाबदारी आणि सिनियर्सकडून होणारा दबाव. याच्यामुळं पण एखादं बेडरूम तरुणी भटकले जातात. चर्च सोडून ते काय करतात, बाजूला राहतात, स्वतः बाजूला राहायचा प्रयत्न करतात. आम्हाला अंदमानच्या ट्रीपमध्ये एक जण भेटला होता. अंधेरीला तो राहतो, काम करतो तो आणि सहज माझ्याच टेबलावर तो जेवायला बसला. माझी त्याची काही ओळख नव्हती, पण ख्रिश्चन ग्रुपमधूनच तो होता. नागपूरचा आहे तो प्रॉपर. अंधेरीला काम करतो. तरुण मुलगा समोर बसला. म्हणून ओळख करून घ्यावी म्हणून मी त्याला विचारलं, काय रे, कुठल्या चर्चला जातो? तो म्हणला, चर्चला जायला वेळच नाही, एवढं काम असतं की एक दिवस सुट्टी जरासं मी थोडं निवांत
राहतो, सकाळी लवकर उठताच येत नाही, एवढं ती थकून जातो. ते तरुण मुलांना परमेश्वरापासून दूर करायचं हे टेक्निकच आहे सैतानाचं, आणि तो एखाद्याला असं दूर करतो. मग मी त्याला आयडिया दिली की बाबा ठीक आहे, सकाळी नाही तर संध्याकाळचं चर्च आहे ते तू बघ आणि तू अटेंड कर, परंतु चर्चला जात जा. कारण रविवारचं चर्च शिकवणं ही देवाची मोठी आज्ञा मोडल्यासारखं आहे. शब्दात दिवस पवित्रपणे पाळ. मग त्यांनी आर्ग्युमेंट केली, नाही मी घरी प्रार्थना करतो पाळसाहेब. घरी केलेली प्रार्थना देव ऐकणार नाही का सांगा, मी थकून जातो का? तर नाही ऐकणार म्हटलं घरी केलेली प्रार्थना, कारण देवाची आज्ञा म्हणून घरी प्रार्थना केली तर कशी ऐकेल? देवाची आज्ञा आहे शब्दात दिवस पवित्रपणे पाळ, त्या दिवशी चर्चला जा. देवाची आज्ञा आहे परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहतो. तो एक दिवस देवाने देवासाठी दिलेला आहे. त्या देवासाठी दिलेल्या दिवसामध्ये तुम्ही चर्चला यायला पाहिजे. देवासाठी दिलेल्या दिवसामध्ये तुम्ही चर्चला येऊन सहभागिता घेतली पाहिजे, देवाबरोबर सहभागिता घेतली पाहिजे, देवाबरोबर तुमचा वेळ घालवला पाहिजे. मग ते सोडून तुम्ही जर घरी प्रार्थना केली तर ती कशी ऐकली जाईल? तू सांग मला. जर आज्ञा मोडून शब्दात पवित्रपणे पाळ ही आज्ञा मोडून घरी प्रार्थना करतो, देव कशी ऐकेल सांग? मग तो म्हणला ठीक आहे, संध्याकाळच्या चर्चला मी जात जाईल. तर तरुण मुलांवर हे कामाचं आलेलं प्रेशर आहे, टेन्शन आहे, त्याच्यामध्ये ते थोडंसं नर्वसनेस होतात आणि एखादा मेंढरू मग चर्चपासून बाजूला जातो आणि मग भटकला जातो, आणि मग सैतान त्यांना गिळायला टपलेलाच आहे. मग एखादा विदर्भी मुलगा मिळेल, विदर्भी मुलगी मिळेल आणि त्याचा बरोबर ब्रेन वॉश करून टाकेल. देवाची स्थिती असते. तरुणी पण हे भटकलेले मेंढरं होऊ शकतात. आजकालच्या ख्रिस्ती तरुणीचं जर विदर्भी मुलाबरोबर प्रेम असेल आणि तिने त्या विदर्भी मुलाबरोबर लग्न केलं तर मग काय होतं माहिती आहे? लग्नापर्यंत ठीक, लग्नानंतर मग पाहुण्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये, मंडळीमध्ये इकडं तिकडं जाताना काहीतरी रिच्युअल्स करावे लागतात. नाही म्हणता येत नाही, कारण त्यांचा तसा आग्रह असतो. नातेवाईकांमध्ये गेलो, पाहुण्यांमध्ये गेलो, मंडळीमध्ये, त्यांच्या कुठल्या नातेवाईकांमध्ये गेलो, त्यांचे काही रिच्युअल्स केले आणि त्यांचे काही रिच्युअल्स करावे लागले तर आपण लहानपणापासून ख्रिस्ती आहोत ना, आपल्याला ते पटत नाही, आपल्या मनाला ते पटत नाही. आणि मग त्या मुलीच्या मनाला जर ते पटलं नाही तर ती चर्चला येणंच सोडून देते, कारण तिला ते पटत नाही. आता मी हे केलंय, आता परत चर्चला कसं जाऊ, असं ते मन खात राहतं. त्यामुळं अशा हरवलेल्या भटकलेल्या मेंढराला पण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शोधत आहे. तर उपाय यावर एक आहे की असं मुलींनी तरी विदर्भी मुलांची लग्न करू नये, किंवा आपला ख्रिस्त त्यांनी सोडू नये. रिच्युअल्स तर करावे लागतातच आणि करावे लागणारच. पुढे जाऊन पाहुण्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये जाता येतात आणि ते रिच्युअल्स केले की आपल्याला मन होत नाही चर्चला यावं असं. खूप वाईट वाटते की बाबा आता मी असं केलं आहे, कसं काय चर्चला जाईल, कसं काय प्रभू देईल, भीती वाटते मनामध्ये. त्यामुळं तरुण मुली ह्या हरवलेल्या मेंढरासारख्या आहेत, ज्या विदर्भामध्ये लग्न करतात. तर त्यांना प्रभू श्री ख्रिस्त शोधत आहे, त्यांना प्रभू श्री ख्रिस्त शोधत आहे. तर त्यांनी काय करायचं आहे? शक्यतो या गोष्टी अवॉइड करायच्या. विदर्भी लग्न हे अवॉइड करायचं. कारण आत्ताच आपण वचन वाचलं, 1 पेत्र 5 अध्याय 8 वचन. सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावा असं शोधत फिरत आहे. आणि एकटंही व्यक्ती, ती लेकरू बघितलं ना तर काय होतं, सैतान काय करतो? पडशा पडतो. आत्ताच बघितलं ना तुम्ही, पुन्हा स्वारगेटला घडलेली घटना. एकटी मुलगी ती होती, पहाटे 5:30-6ची वेळ, आणि तिच्यावर बलात्कार झाला, नाही का? तर असं एकटं राहणं हे ऑलवेज डेंजरस आहे. म्हणून मंडळी सोडून, चर्च सोडून एकटं राहणं हे हरवलेल्या मेंढरासारखं आहे. सिंह, गरजणारा सिंह हा गिळायला टपून बसलेला आहे, तो सैतान आहे. आणि तो आपल्याला फक्त यातून प्रभू श्री ख्रिस्त सोडू शकतो. म्हणून प्रार्थना करा तरुणांनो, तरुणींनो, तुमचं वर्क प्रेशर कमी होण्यासाठी. प्रार्थना करा तरुणांनो, तरुणींनो, तुमच्या भविष्यासाठी. देवबापच तुम्हाला त्यातून योग्य मार्ग दाखवेल. आणखी एक भटकलेलं मेंढरू म्हणजे वडील. मुलांचं शिक्षण, जबाबदारी
त्यांना ॲडमिशन घ्यायचं. आता तुम्ही बघता ज्युनियर के जीला पण लाख 2-2 लाख रुपये ॲडमिशन चालू. कुठून आणणार पैसे? तर त्यासाठी अहोरात्र काम करणे हा एकच पर्याय असतो त्यांच्याकडे. आणि हे काम करत असताना रविवारी पण ते ओव्हरटाईम करतात. मग काय, थोडे 1000, 2000, 4000, 5000 रुपये एक्स्ट्रा मिळवण्यासाठी ते रविवारी पण इकडं तिकडं कुठंतरी कामाला जातात. आणि तो ओव्हरटाईम मिळवतात आणि मुलींचं काहीतरी शिक्षण करायचा ते प्रयत्न करतात. पण ह्या संसाराच्या ओझ्याखाली दबलेले वडील किंवा आई हे सुद्धा एक हरवलेलं मेंढरूच आहे. कारण त्याच्यामध्ये काय होतं, वडील जर आले नाही चर्चला तर मुलं चर्चला येत नाही. आणि मुलं चर्चला येत नाहीत तर ते मिळवलेला सगळा ओव्हरटाईम नंतर मोठी झाल्यावर घालवतात. त्या ओव्हरटाईमचा काहीच फायदा होत नाही. कारण मुलं चर्चला येत नाही. आणि मुलं चर्चला आली नाहीत, त्यांना येशू ख्रिस्त समजत नाही. येशू ख्रिस्त समजला नाही तर प्रीती समजत नाही. प्रीती समजलं नाही तर आईवडिलाचा मान राख हे समजत नाही. आणि आईबापाचा मान राख हे समजलं नाही तर वडिलांना किंवा आईला ते उलट पण बोलतात. माझ्यासाठी केलं, मेहरबानी केली काय, असे शब्द मुलांचे ऐकावे लागतात. का? तर रविवारी चर्चला नाही, फॅमिलीसह चर्चला नाही. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी पनवेलला नवीन चर्चमध्ये पहिल्यांदा गेलो. सकाळी 8ची उपासना आहे ना पनवेलचं, सेंट फ्रान्सिस चर्च नवीन. तर आता मी जो कॅसॉप घातलेला आहे पांढरा ड्रेस, तो तिथल्या एका कैपिल्यवार नावाच्या माणसाने मला दिलेला आहे. ओके, त्यांनी शिवला माझ्यासाठी. तर कैपिल्यवार ती माझी त्याची ओळख नव्हती. पहिल्यांदाच मी त्यांना भेटलो. पहिलं चर्च झाला आणि ते बोलले मला की बाळासाहेब, तुम्हाला हा पांढरा धागा आहे ना, मी तुम्हाला शिवून देतो. आणि रविवारी चर्च सुटल्यानंतर काय झालं, ते म्हणले चला माझ्याबरोबर. दुसरं चर्च घेतलं आणि ते माझ्यासाठी थांबले होते, चला माझ्याबरोबर. मग आम्ही बांद्राला गेलो. ते बांद्राला एक झेरी नावाचा टेलर आहे, त्याच्याकडे आम्ही माझे कपडे ते कॅसॉप शिवायला टाकले. पण झालं काय, जाताना आम्ही त्यांच्या कारने गेलो. ती कार होती ऑडी कार. ऑडीची किंमत जवळजवळ 80 लाख रुपये. बापरे म्हटलं, एकदम श्रीमंत माणूस आहे कैपिल्यवार. तर मग मी म्हटलं कसं काय एवढं ऑडी कार वगैरे. तर ते म्हणे त्यांचा मुलगा अमेरिकेला असतो, त्यांनी ती घेऊन दिली. ड्रायव्हर पण त्यांनीच ठेवलेला आहे. आणि तो त्यांना फक्त ड्रायव्हर पेट्रोलसाठी 25,000 रुपये पाठवतो. इतर पैसे पाठवतो ते वेगळे. फक्त ड्रायव्हर आणि पेट्रोलसाठी दर महिन्याला 25,000 रुपये पाठवतो. तर मी नंतर हळूहळू थोडंसं त्यांच्या घरी प्रार्थनेला वगैरे गेलो एकदा. तर त्यांनी मला दाखवलं की माझे जे संदेश आहेत किंवा कुठलेही पाळकांचे संदेश, माझ्या आधी तिथे घोरपडे पाळक होते, त्यांचे संदेश त्यांनी लिहिलेले आहेत वहीमध्ये. मोठं रजिस्टर घातलेलं आहे. ते संदेश लिहिलेले आहेत. चर्चमध्ये नुसत्या नोट्स ते घ्यायचे आणि अख्खा संदेशच्या संदेश 2-2, 3-3 पानं लिहून काढायचे. वचनाला बरोबर रेडमध्ये अंडरलाईन वगैरे करायचे. आणि ते पुन्हा संध्याकाळी आणि त्या आठवडाभर तो संदेश आणि ते वचनं आणि त्यांचं मनन पूर्ण फॅमिली करायचं. ते त्यांची मिसेस आणि त्यांचा मुलगा दर रविवारी चर्चला यायचे. ते त्यांची मिसेस त्यांचा मुलगा दर रविवारी चर्चला यायचे. आणि जे काही चर्चमध्ये वचनं वगैरे दिली जातील ते लिहून घ्यायचे आणि त्याचं चिंतन आणि मनन दर आठवडाभर ते करायचे. पुढच्या रविवारी पुन्हा पुढचा प्रोग्राम सुरू. आणि कधीही ते चर्च चुकवायचे नाहीत. आणि वेळेवर म्हणजे वेळेवर 8 म्हणजे 8:05ला पण नाही, 8च्या आधी ती मंडळी सगळी हजर असते. तुम्ही 8 वाजता पनवेल चर्चच्या नवीन चर्चमध्ये जाऊन बघा. 8ला बरोबर बेल होतो. बोर्डे सिस्टर गेलेले आहेत तिथे, आलेले आहेत तिथे. 8 म्हणजे 8च बरोबर. तर देवाची स्तुती असो. तर त्या कैपिल्यवारांना हे सगळं केल्यामुळं त्यांनी त्यांची लेकरं मंडळीमध्ये चर्चमध्ये कळपामध्ये ठेवल्यामुळं प्रभू श्री ख्रिस्ताचे त्यांच्या लेकरांना आशीर्वाद मिळाले. आणि त्यामुळं ते आज काय ऑडी कारने फिरतात. आणि ती त्यांनी नाही घेतलेली, त्यांच्या मुलांनी घेऊन दिलेली. देवाची स्तुती असो. तर हा जो आपला उत्तम मेंढपाळ आहे तो ही हरवलेली मेंढरं शोधण्यासाठी करतो. तर आपण का हरवतो, हे हरवण्याची कारणं जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. आजार आहे, दुःख आहे, कष्ट आहे, तरुण मुलांचे प्रेशर आहे कामाचं, तरुण मुली लग्न करतात विधर्म्याबरोबर ते कारण आहे, वडिलांची संसाराची जबाबदारी आहे, ते कष्ट करतात पण मुलांना चर्चमध्ये आणायला विसरतात. आणि लहान मुलं तरुण मुलं जर चर्चमध्ये नाही आली तर ते बिघडतात.
बाहेर जाऊन ते विसरण्याच्या नादी लागतात. तुम्हाला मी अंदमानला एक भेटलेला अंधेरीचा मुलाचं उदाहरण दिलं नाही का. तर ते असंच तो आहे नागपूरचा, इथे रूम घेऊन राहतो, तो विदर्भी मुलांच्या नादाने इकडं तिकडं जातो, फिरतो, सकाळी लेट उठतो वगैरे. तर त्याला मी सांगितलं संध्याकाळी बाबा तू काय कर, चर्चला जात. प्रभू येशू ख्रिस्त कंदील, आकडे आणि काठी घेतो आणि शोधायला घेतो. कंदील तो जगाचा प्रकाश आहे. त्याच्या प्रकाशामध्ये जर आपण राहिलो तर कधीही अडकळणार नाही, कधी ठेच कळणार नाही. ठेच लागल्यानंतर काय वेदना होतात त्या बघा, घेतल्या असतील अनुभव. पाय मुरगळल्यानंतर काय वेदना होतात त्या बघा. आपला पाय मुरगळणार नाही, आपल्याला ठेच लागणार नाही, कारण त्याचा प्रकाश आपल्याबरोबर आहे. म्हणून त्याच्या प्रकाशामध्ये चाला. त्याच्या हातात आकडी असते. आकडी म्हणजे काय, त्या आकडीने तो वरचा झाडाचा वरचा पाला, कोवळा पाला काढतो आणि मेंढरांना खायला देतो. आपल्याला उत्तम ते जेवण, उत्तम ते पदार्थ परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देतो. त्याने ती सोय करून ठेवलेली आहे. आपल्याला त्याच्या आकडीच्या आधाराने त्याच्या जवळपास राहायचं. आणि तिसरं म्हणजे तो काठी घेतो. काठी हे आपलं संरक्षण करण्यासाठी आहे, की कोण आलं आपल्याबरोबर आपल्या विरोधात तर तो काय करेल, काठीने आपलं संरक्षण करेल आणि त्या सैतानाला काय मिळेल, काय करेल, पळवून लावेल. देवाची स्तुती असेल. प्रभू येशू ख्रिस्त कंदील, आकडे आणि काठी घेऊन अशा हरवलेल्या मेंढरांना काय करत आहे, शोधत आहे. म्हणून लहान मुलं असताना संडे स्कूलला सोडणं हे सगळ्यात चांगलं. त्यांना येशू ख्रिस्ताच्या गोष्टी कळू द्या. तरुण लेकरं झाल्यानंतर त्यांचं चर्चला येणं, दृढीकरणाचे क्लासेसमध्ये अटेंड करणं हे सगळ्यात चांगलं, कारण त्यांचा पाया पक्का होतो. आणि नंतर फॅमिली लाईफमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा चर्चला नित्य नियमाने फॅमिलीसह येणं, वचनं लिहून घेणं. समजा नाही लिहायला वेळ मिळाला चर्चमध्ये, ऐकण्यामध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन असेल तर आता सुविधा आहे. हाच मेसेज यूट्यूबवर चर्चच्या ग्रुपवर टाकला जातो. यूट्यूबवर तुम्हाला हाच मेसेज चर्च झाल्याबरोबर पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो. त्या मोबाईलमध्ये लोड होईल म्हणून मी दुसरा मोबाईल घेतला ह्यासाठी, तो कधी कधी हँग पण होतो जास्त लोड झाला तर. म्हणून ह्याच्यामध्ये हा नंबर पण कोणाला मी दिला नाही. ह्याच्यामध्ये मी फक्त शूटिंग करतो आणि तो टाकतो की सगळ्यांना ऐकायला मिळावं. तर ते ऐका घरी, ती वचनं लिहून काढा. आपल्या फॅमिलीमध्ये आठवडाभर पुरेल एवढा तो मानणं आहे. जरी अर्धा तासाचा संदेश असेल तरी आठवडाभर तुम्ही त्याच्यावर किती डिस्कशन करा. तुम्ही आणखी पॉईंट जोडा ना. आता मी 3 पॉईंट सांगितले. आजारामुळे तरुण तरुणी हरवलेले मेंढरं होतात, आणि तिसरं म्हणजे वडिलांचं संसाराच्या जबाबदाऱ्या. आणखी पॉईंट तुम्ही जोडा, डिस्कस करा, चर्चा करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही आठवडाभर घालवा. फार सुंदर आहे देवाच्या वचनावर चर्चा करणं. ते मधातून मोहळातून पाजळणाऱ्या मधापेक्षाही मधुर आहे देवाचं वचन. आणि ते तुम्हाला गोडी देईल, ते तुमची काळजी घेईल. तो आपला उत्तम मेंढपाळ आहे आणि तो आपल्याला उत्तम असा पाला हिरवागार खायला देतो, म्हणजे उत्तम भोजन देतो. तो आपल्या शत्रूपासून तो आपलं त्याच्या काठीने संरक्षण करतो. आणि त्याच्या प्रकाशात जर आपण चाललो तर आपल्याला ठेच लागणार नाही, आपल्याला वेदना होणार नाही, आपल्याला दुःख होणार नाही, आपल्याला रडण्याची वेळ येणार नाही. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ आणि पैसाश परमेश्वराने बाप्पा, तूच उत्तम मेंढपाळ आहे, तूच जगाचा प्रकाश आहे, तू आमचा मेंढपाळ आहेस. आणि होय रे बाप्पा, आम्ही तुझ्या बरोबर तुझ्या कळपामध्ये सदैव राहावं असा आत्मा तो आम्हामध्ये घाल. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो मी बाप्पा. आमेन.